हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण या चॅप्टरचा लास्ट टॉपिक स्टार्ट केला होता, कन्फर्मेशनल आयसोमेरिझम. तर या कन्फर्मेशनल आयसोमेरिझममध्ये आपण बघितलं की कशाला म्हणतात कन्फर्मेशन, व्हॉट इज बियर स्ट्रेन थेरी. बेयरच्या म्हणण्याच्या नुसार जी स्ट्रेन थेरी आहे तिला आपण बघितलं, व्हॉट आर इट्स ॲप्लिकेशन अँड व्हॉट आर द लिमिटेशन ऑफ बेयर स्ट्रेन थेरी. आजचा जो टॉपिक आहे तो असणार आहे ऑन द कन्फर्मेशन. कन्फर्मेशन कशाला म्हणतात तर बघा, सॅच्युरेटेड अलिसायक्लिक किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड यांचा मिनिंग काय आहे तर यांचा मिनिंग असा आहे की कंपाऊंडमध्ये फक्त आणि फक्त सिंगल बॉन्ड आहे. देर आर कंप्लीट अब्सेन्स ऑफ मल्टिपल बॉन्ड. डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड नसणार, कंपाऊंडमध्ये फक्त सिंगल बॉन्ड असणार. असा जो सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, सिंगल बॉन्ड असणारा कंपाऊंड आहे, याच्यामध्ये ॲटम्स किंवा ग्रुप्सच्या वेगवेगळ्या अरेंजमेंट पॉसिबल आहेत बिकॉज ऑफ द रोटेशन अबाउट द सिंगल बॉन्ड. जो सिंगल सिग्मा बॉन्ड आहे तो फ्री रोटेशन दाखवतो आणि त्याच्यामुळे टेम्पररी स्पॅशियल थ्री डायमेन्शनल डिफरंट अरेंजमेंट बनतात. तर ते जे काही डिफरंट अरेंजमेंट आहेत त्या अरेंजमेंटला आपण म्हणतो कन्फर्मेशन. तर कन्फर्मेशन म्हणजे काय तर सिंगल बॉन्ड असणाऱ्या कंपाऊंडमध्ये सिंगल बॉन्डचं फ्री रोटेशन झाल्यामुळे ॲटम आणि ग्रुपच्या वेगवेगळ्या डिफरंट अरेंजमेंट पॉसिबल आहेत आणि त्या अरेंजमेंटला आपण कन्फर्मेशन्स म्हणतो. तर आपल्याला हे फ्री रोटेशन सिंगल सिग्मा बॉन्ड का दाखवते असा प्रश्न पडतो. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट, व्हाय द सिंगल सिग्मा बॉन्ड फ्रीली रोटेट्स, व्हॉट इज द रिझन. तर मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीच्या म्हणण्यानुसार जो सिग्मा बॉन्ड आहे हा बनलेला असतो फ्रॉम द सिग्मा मॉलिक्युलर ऑर्बिटल, जो की सिलेंड्रिकली सिमेट्रिकल असतो, जस्ट लाईक द सिलेंडर. जसं की हा मार्कर आहे बघा, या मार्करचा शेप जो आहे तो सिलेंड्रिकल शेप आहे. तर हा सिलेंड्रिकली सिमेट्रिकल आहे. तर याला जर आपण रोटेट केलं तर सर्व डायरेक्शनने हा सेमच आहे. व्हॉट हॅपन्स, सिग्मा बॉन्ड इज सिलेंड्रिकली सिमेट्रिकल आणि जर आपण याला रोटेट केलं तर याचं जे इलेक्ट्रॉन क्लाउड आहे सिलेंड्रिकली सिमेट्रिकल शेपचं, याच्यामध्ये कोणताच डिस्टर्बन्स येत नाही, याच्यामध्ये कोणताच चेंज येत नाही आणि म्हणून हा जो बॉन्ड आहे हा अलाउ करतो, हा परमिशन देतो स्वतःला फ्रीली रोटेट करण्याची. कारण काय तर याच्यामध्ये कोणता चेंज येत नाही, याला कोणता डिस्टर्बन्स होत नाही आहे. सो देअरफॉर the sigma bond shows free rotation and because of this free rotation different arrangement of atoms or groups are possible आणि त्या वेगवेगळ्या ॲटम्सच्या किंवा ग्रुप्सच्या अरेंजमेंटला आपण म्हणतो कन्फर्मेशन्स. तर हे जे कन्फर्मेशन्स आहेत याला आपल्याला 3D मध्ये व्ह्यू करायचं आहे, इमॅजिन करायचं आहे आणि त्याला आपल्याला ड्रॉ करायचं आहे 2D मध्ये. त्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्शन फॉर्म्युलेज आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल आता आपण बघणार आहे सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि नंतर आपण बघणार आहे न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर आता आपण बघणार आहे हाऊ टू ड्रॉ सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. बघा, डिफरंट कन्फर्मेशन जे आहे थ्री डायमेन्शनल अरेंजमेंट आहे. तर बिकॉज ऑफ द रोटेशन ऑफ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड फ्री रोटेशन, बिकॉज ऑफ दॅट डिफरंट अरेंजमेंट आर पॉसिबल आणि ते आपण 3Dच्या 2D मध्ये रिप्रेझेंट करतो. जो पेपर आहे त्या प्लेन पेपरवरती आपण रिप्रेझेंट करतो बाय युजिंग प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर एक प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर हाऊ टू ड्रॉ सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला, जसं की इथेन घेतला आपण, तर या इथेनचा आपल्याला सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे. तर काही रूल्स आहेत बघा. ज्या ॲक्सिस भोवती मॉलिक्यूल हा फॉर्म होतो, जसं की फॉर एक्झाम्पल हा C1 आहे आणि हा C2 आहे, हा ग्रुप आणि हा ग्रुप हा बॉन्ड बनवण्यासाठी सपोज या ॲक्सिसच्या भोवती येत असेल तर त्या ॲक्सिसला म्हणतात मॉलिक्युलर ॲक्सिस. So this axis is called as what? Molecular axis. So how to draw this Sawhor's projection formula? तर याच्यासाठी काही रूल्स आहे. पहिला रूल हा आहे की तुम्हाला मॉलिक्युलर ॲक्सिसच्या बाजूने मॉलिक्यूलला बघायचं आहे. व्ह्यू ऑफ द ऑब्झर्वर फॉर द मॉलिक्यूल इज अलॉंग द मॉलिक्युलर ॲक्सिस. हा मॉलिक्युलर ॲक्सिस आहे त्याच्या बाजूने तुम्हाला बघायचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल हा मॉलिक्यूल आहे तर तुम्ही इथून बघत आहात, बाजूने बघत आहात. सो द फर्स्ट रूल इज मॉलिक्यूल इज व्ह्यूड अलॉंग द मॉलिक्युलर ॲक्सिस. त्याच्यानंतर जो सेकंड रूल आहे की जो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे त्या कार्बन कार्बन सिंगल बॉन्डला आपल्याला ड्रॉ करायचं आहे ॲज अ टिल्टेड स्ट्रेट लाईन, तिरपी स्ट्रेट लाईन. जसे की इथे आपण ड्रॉ केलेली आहे. द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज ड्रॉन ॲज अ टिल्टेड स्ट्रेट लाईन. त्याच्यानंतर
जो फ्रंट कार्बन आहे, जसे की फॉर एक्झाम्पल या C1 ला सपोज आपण फ्रंट कार्बन मानूया, तर दॅट फ्रंट कार्बन इज रिटन ऑन द लोअर एंड, whereas the rear carbon is written or drawn at the upper end. जो फ्रंट कार्बन आहे जसे की हा C1 आहे, तर या C1 ला आपण लोअर एंडला डिनोट करणार आहे, तर जो रेअर कार्बन आहे मागच्या बाजूचा कार्बन आहे त्याला आपण अप्पर एंडला डिनोट करणार आहे, रिप्रेझेंट करणार आहे. बघा इथे 3 हायड्रोजन्स आहेत, तर त्या 3 हायड्रोजनला आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे लाईक दिस. आणि हे 3 हायड्रोजन आहेत, याला पण आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. तर दिस इज कॉल्ड ॲज द सॉहॉर्स रिप्रेझेंटेशन. व्हॉट इज द थर्ड रूल? सो दिस इज द सॉहर्स प्रोजेक्शन ऑफ इथेन. आता बघा याच्यामध्ये वेगवेगळे कन्फर्मेशन्स पॉसिबल आहेत, जसं की हा आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. या कार्बन कार्बन सिंगल बॉन्डला जर का तुम्ही रोटेट केलं तर वेगवेगळे कन्फर्मेशन पॉसिबल आहेत. हा हायड्रोजन, हा कार्बन आणि हा हायड्रोजन लाईक दिस. हा हायड्रोजन, हा कार्बन आणि हा हायड्रोजन यांच्यामधला जो अँगल आहे हा, किंवा याला आपण असं दाखवू शकतो, हा वाला अँगल हायड्रोजन कार्बन आणि हायड्रोजन, दिस इज कॉल्ड ॲज थीटा. आणि तो जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो डायहेड्रल अँगल. That angle is called as dihedral angle or it is also called as torsional angle. तर इथेनचे 2 कन्फर्मेशन्स पॉसिबल आहेत, जसे की याच्यामध्ये जर तुम्ही फ्रंट साइडने बघितलं तर हा हायड्रोजन या हायड्रोजनला झाकून घेईल, इक्लिप्स करेल, हाईड करेल. हा हायड्रोजन या हायड्रोजनला आणि हा हायड्रोजन हा या हायड्रोजनच्या एक्झॅक्ट फ्रंटला आहे, एक्झॅक्ट समोर आहे, आणि म्हणून तो दुसऱ्या जो मागचा कार्बन आहे, मागचा हायड्रोजन आहे, यांना तो हाईड करतो आणि या कन्फर्मेशनला म्हणतात इक्लिप्स. इक्लिप्स कन्फर्मेशनमध्ये हा जो अँगल असतो डायहेड्रल अँगल, हायड्रोजन कार्बन हायड्रोजन, दिस अँगल डायहेड्रल अँगल टॉर्शनल अँगल इज 0 डिग्री, एक्झॅक्ट फेस करतो. इक्लिप्स मीन्स समथिंग इज हिडन, काहीतरी लपलेलं आहे बघा, तर त्याला आपण इक्लिप्स म्हणतो. तर याचं नाव इक्लिप्स काय, कारण की काय, हा फ्रंट कार्बन बॅक कार्बनला हाईड करतो, किंवा फ्रंट हायड्रोजन जे आहेत हे सर्व एक्झॅक्टली बॅक कार्बनच्या फ्रंटला फेस करतात आणि म्हणून ते बॅक कार्बनला हाईड करतात, लपवतात, आणि म्हणून याचं नाव आहे इक्लिप्स कन्फर्मेशन. आता जर आपण सपोज बॅक कार्बनला रोटेट केला, असं का करू शकून राहिलो आपण, कारण काय आहे तर कार्बन कार्बन किंवा कार्बन हायड्रोजन, कार्बन कार्बन किंवा कार्बन हायड्रोजन किंवा कार्बन सोबत दुसरा कोणताही ॲटम असेल जो की सिंगली बॉन्डेड असेल, तर सिंगल बॉन्ड शोज फ्री रोटेशन, ज्याच्यामुळे हे ॲटम्स किंवा ग्रुपची पोझिशन चेंज होऊ शकते, ज्याला आपण कन्फर्मेशन म्हणतो. तर आता आपण हे जे हायड्रोजन आहेत सध्या याला आपण रोटेट करणार आहे बाय द 60 डिग्री. सो वी विल रोटेट दिस बाय 60 डिग्री. कार्बन कार्बन बॉन्ड इज ड्रॉन ॲज अ टिल्टेड स्ट्रेट लाईन. हा जो 1 नंबरचा कार्बन आहे याच्यावरचे जे ग्रुप्स आहेत ते तसेच ठेवू आपण. त्याच्यानंतर हा जो 2 नंबरचा कार्बन आहे याला आपल्याला रोटेट करायचं आहे बाय 60 डिग्री. तर हे जे 2 हायड्रोजन आहेत हे वर येतील आणि हा जो हायड्रोजन आहे हा खाली जाईल लाईक दिस. तर आता बघा, आता जर आपण बघितलं तर फ्रंटने जर आपण ऑब्झर्व केलं तर हा हायड्रोजन जो आहे तो या 2 हायड्रोजनच्या मधात येईल. याचा अर्थ काय, तर हा हायड्रोजन या 2 हायड्रोजनच्या मधात आल्यामुळे हा हायड्रोजन या 2 हायड्रोजनला हाईड करू शकून राहिलेला नाही आहे. तर ते जे 2 हायड्रोजन्स आहेत दे आर नॉट इक्लिप्स. तर या कन्फर्मेशनला आपण म्हणतो स्टॅगर्ड कन्फर्मेशन. आणि हा हायड्रोजन कार्बन कार्बन आणि हायड्रोजन याला म्हणतो आपण डायहेड्रल अँगल, जो की स्टॅगर्डमध्ये असतो 60 डिग्री. theta is equal to 60 degree. So these are the conformations of ethane, eclipse आणि staggered. and this projection जे की 2D मध्ये आपण दाखवत आहे बघा, 3D च्या जे काही डिफरंट अरेंजमेंट आहे त्याला आपण 2D मध्ये ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करत आहे, रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत आहे. and this representation is सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता हाच प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण बघूया प्रोपेन आणि ब्युटेनसाठी. तर बघा हा आहे प्रोपेन मॉलिक्यूल, याच्यामध्ये 3 कार्बन ॲटम्स आहेत. याचा आपल्याला सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करायचा आहे. तर बघा सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये 2च कार्बन आपण ड्रॉ करू शकतो.
आणि त्याचे काही दोन कार्बनचा बॉन्ड आहे तो आपण ड्रॉ करतो ॲज एन टिल्टेड स्ट्रेट लाईन. तिरपी जी काही स्ट्रेट लाईन आहे त्याच्या मदतीने आपण कार्बन कार्बन सिंगल बॉन्डला रिप्रेझेंट करू शकतो. तर C1 C2 C3 एकतर आपण C1 C2चा बॉन्ड रिप्रेझेंट करू शकतो किंवा C2 C3चा बॉन्ड रिप्रेझेंट करू शकतो. कोणताही बॉन्ड रिप्रेझेंट करा. सपोज आपण C2 C3 हा जो बॉन्ड आहे हा रिप्रेझेंट केला तर हा आहे C2 आणि हा आहे C3 आणि हा जो मिथिल ग्रुप आहे याला तुम्हाला घ्यावे लागेल ॲज अ ब्रँच तुम्हाला रिप्रेझेंट करावं लागेल. तर हा जो CH3 आहे सपोज याला आपण इथे रिप्रेझेंट केलं CH3ला. तर उरलं काय या कार्बनवरती बघा, एक तर काय आहे CH3 आणि अजून दोन काय आहेत हायड्रोजन. तर एक CH3 वरच्या डायरेक्शनने जर आपण ड्रॉ केला तर दोन हायड्रोजन असे खालच्या डायरेक्शनने ड्रॉ करायचे. त्याच्यानंतर जो 3 नंबरचा कार्बन आहे त्याच्यावरती तिन्ही काय आहेत हायड्रोजन. तर इथेही दोन कन्फर्मेशन पॉसिबल आहेत, इक्लिप्स आणि स्टॅगर्ड. अजूनही पॉसिबल आहेत पण सध्या आपण दोनच घेणार आहे, इक्लिप्स आणि स्टॅगर्ड. आता जर का तुम्ही बघितला हा कार्बन, हा दुसरा 2 नंबरचा कार्बन, 3 नंबरचा कार्बन आणि हा हायड्रोजन यांच्यामधला जर का तुम्ही डायहायड्रल अँगल बघितला तर हा CH3 एक्झॅक्टली समोर आहे या हायड्रोजनच्या. जर तुम्ही इथून बघितलं फ्रंट साईडने जर का बघितलं तर हा कार्बन कार्बनचा बॉन्ड हा या कार्बन हायड्रोजनला हाईड करत आहे, लपवत आहे, बिकॉज दे आर एक्झॅक्टली फेसिंग इच अदर अँड देअरफॉर इथे जो डायहायड्रल अँगल आहे हा आहे 0 डिग्री आणि म्हणून हे कन्फर्मेशन कोणतं असणार इक्लिप्स कन्फर्मेशन आहे. याला जर तुम्ही रोटेट केलं 60 डिग्रीने तर त्याच पद्धतीने जसं की आता आपण बघितलं 2 हायड्रोजन वर 1 हायड्रोजन खाली जाणार, स्टॅगर्ड कन्फर्मेशन बनणार. आता आपण बघूया फॉर ब्युटेन. ब्युटेनचं आपल्याला सॉहार्स प्रोजेक्शन ड्रॉ करायचं आहे. तर ब्युटेनमध्ये 4 कार्बन ॲटम्स आहेत आणि या 4 पैकी कोणतेही आपण 2 रिप्रेझेंट करू शकतो. तर बघा जर आपण C1 C2 रिप्रेझेंट केला तर हा जो इथिल ग्रुप आहे हा ब्रांच होईल. तर अशा वेळेस काय करायचं तुम्हाला, जो इंटरनल आहे मधातला जो कार्बन कार्बनचा बॉन्ड आहे तो रिप्रेझेंट करायचा आहे. जसे की इथे आपण C2 C3 ला रिप्रेझेंट करणार आहे. C2 वरती एक मिथिल ग्रुप ब्रांच आणि 2 हायड्रोजन ॲटम, C3 वरती एक मिथिल ग्रुप ब्रांच आणि 2 हायड्रोजन ॲटम्स. तर आता आपण रिप्रेझेंट करूया. C2 C3चा जो कार्बन कार्बनचा बॉन्ड आहे हा आपल्याला ड्रॉ करायचा आहे ॲज अन टिल्टेड स्ट्रेट लाईन. जो C2 वाला आहे तो आपण फ्रंट कार्बनला लोअर एंडला दाखवलं, जो रेअर कार्बन आहे C3 वाला त्याला आपल्याला दाखवायचा आहे अप्पर एंडला. त्यानंतर C2 वरती काय काय आहे तर 2 तर आहेत हायड्रोजन आणि एक आहे मिथिल ग्रुप. तर मिथिल ग्रुप दाखवूया आपण, 2 तर हायड्रोजन आहेत आणि एक मिथिल ग्रुप आहे. तर हा आपण ड्रॉ केला मिथिल ग्रुप आणि हे 2 हायड्रोजन. त्याच्यानंतर जो 3 नंबरचा कार्बन आहे याच्यावरती कोणकोणते ॲटम आहेत, 2 आहेत हायड्रोजन आणि एक आहे मिथिल ग्रुप. 2 हायड्रोजन आणि एक मिथिल ग्रुप आहेत C3 वरती. तर त्याला आपण ड्रॉ करूया, 2 आहेत हायड्रोजन आणि एक आहे मिथिल ग्रुप. तर हा ड्रॉ केला आपण मिथिल ग्रुप आणि हे 2 आहेत हायड्रोजन. पुन्हा एकदा आपल्याला बघायचं आहे डायहायड्रल अँगल किती आहे. तर हा कार्बन कार्बन, हा कार्बन कार्बन आणि हा कार्बन कार्बन यांचा मधला जर का तुम्ही अँगल काढला तर दे आर एक्झॅक्टली फेसिंग इच अदर अँड देअरफॉर डायहायड्रल अँगल टॉर्जनल अँगल इज 0 डिग्री. कोणतं कन्फर्मेशन असणार मग हे, इफ द टॉर्जनल अँगल इज 0 डिग्री दिस कन्फर्मेशन इज फुल्ली इक्लिप्स और वी कॅन से दॅट इक्लिप्स कन्फर्मेशन. याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त कन्फर्मेशन पॉसिबल आहेत जे की आपण समोर बघणार आहे, पण सध्या तर तुम्ही लक्षात ठेवा की हे आहे eclipse confirmation. So in this way we can draw the Sohars projection formula. So how to draw the Newman projection formula. बघा जसं Sohars projection formula ड्रॉ करण्यासाठी काही रूल्स होते त्याच पद्धतीने न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला ड्रॉ करण्यासाठीही काही रूल्स आहे. आपण एक सोपं उदाहरण घेऊया इथेनचं आणि त्याच्यावरून समजून घेऊया हाऊ टू ड्रॉ न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. सो द फर्स्ट रूल इज हाऊ टू व्ह्यू द मॉलिक्यूल. सॉहर्स प्रोजेक्शनमध्ये जो मॉलिक्यूल आहे त्याला आपण साईड ऑन व्ह्यू करत होतो, बाजूने जो काय मॉलिक्युलर ॲक्सिस आहे त्याच्या बाजूने आपण व्ह्यू करत होतो. इन केस ऑफ न्यूमॅन प्रोजेक्शन तुम्हाला हेड ऑन व्ह्यू करायचं. जसे की हा कार्बन कार्बनचा बॉन्ड आहे बघा, तर कार्बन कार्बनचा जो बॉन्ड आहे फ्रंट कार्बन जो आहे तो बिलकुल तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे, त्याला आपण म्हणतो हेड ऑन टू द कार्बन कार्बन बॉन्ड. याचा अर्थ काय तर तुम्हाला इथून व्ह्यू करायचा आहे, हेड ऑन टू द कार्बन कार्बन बॉन्ड इथून व्ह्यू करायचा आहे. हा जो कार्बन कार्बन बॉन्ड आहे याला तुम्हाला डायरेक्ट व्ह्यू करायचा आहे. फ्रंट कार्बन जो आहे तो बॅक कार्बनला रेअर कार्बनला झाकणार, लपवणार.
So this is called as the head-on. आफ्टर द व्ह्यू, जर आपण याला हेड ऑन व्ह्यू केलं तर जो फ्रंट कार्बन आहे तो आपल्याला दिसेल आणि बॅक कार्बन जो आहे जो मागे असणार तो लपल्या जाणार. तर इथे आपण जो फ्रंट कार्बन आहे त्या फ्रंट कार्बनला रिप्रेझेंट करणार आहे ॲज अ डॉट, आणि जो रेअर कार्बन आहे मागच्या बाजूचा कार्बन आहे, जसं की फ्रंट कार्बन इथे C1 आहे तर फ्रंट कार्बनला आपण रिप्रेझेंट केलं बाय अ डॉट, आणि सेकंड कार्बन जो बॅक साईडचा आहे रेअर कार्बन आहे मागचा कार्बन आहे त्याला आपण रिप्रेझेंट करणार बाय द सर्कल. सो दिस इज द सेकंड रूल. आता जो फ्रंट कार्बन आहे या फ्रंट कार्बन वरती 3 आहेत हायड्रोजन ॲटम. तर ते 3 हायड्रोजन ॲटम जे आहेत ते आपल्याला बाय 3 डिफरंट लाईन्स स्ट्रेट लाईन्सने ड्रॉ करायचे आहेत. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. अशाच पद्धतीने बॅक कार्बन जो आहे या बॅक कार्बन वरती पण 3 हायड्रोजन आहेत, त्याला सुद्धा तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे बाय 3 लाईन्स लाईक दिस. आता जसं की सॉर्समध्ये आपण बघितलं 2 कन्फर्मेशन पॉसिबल होते इथेनचे, एक तर होता इक्लिप्स आणि दुसरा होता स्टॅगर्ड. तर जर तुम्ही हे कन्फर्मेशन बघितलं तर बघा हा जो फ्रंट कार्बन आहे याचा हायड्रोजन आणि बॅक कार्बनचा हायड्रोजन हे एकमेकांच्या एक्झॅक्टली वरती आहेत की एकमेकांपासून दूर आहेत. तर इथे जर का बघितलं तर या दोघांमधला तो काय डायहेड्रल अँगल आहे हा डायहेड्रल अँगल 60 डिग्री येतो. हे एक्झॅक्टली एकमेकांच्या समोर नाही येतं, आणि कारण की हे एक्झॅक्टली एकमेकांना फेस करत नाही आहेत, दिस इज कॉल्ड ॲज द स्टॅगर्ड कन्फर्मेशन. हे स्टॅगर्ड कन्फर्मेशन आहे. कसं ओळखायचं तर बघा इथे कार्बन कार्बनचा बॉन्ड दिसत नाही, हा बघा कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड, त्यानंतर हा फ्रंट कार्बन, हा सर्कल जो आहे तो बॅक कार्बन आणि हा हायड्रोजन. तर हा जो अँगल आहे हा अँगल इथे 60 डिग्री आहे, एक्झॅक्टली ते एकमेकांच्या समोर नाही आहेत. दिस इज कॉल्ड ॲज स्टॅगर्ड कन्फर्मेशन. आता जर आपण या हायड्रोजनला वापस अँटी क्लॉकवाईज रोटेट केलं बाय द 60 डिग्री तर काय होणार, हा हायड्रोजन इथे येणार, त्याच्यानंतर हा जो हायड्रोजन आहे हा इथे येणार आणि हा हायड्रोजन इथे येणार. पुन्हा बघा हा जो बॅक कार्बनचा हायड्रोजन आहे हा इथे आणि हा वाला हायड्रोजन इथे. म्हणजे काय तर हायड्रोजन एक्झॅक्टली एकमेकांना फेस करणार, तर त्या कन्फर्मेशनला आपण म्हणणार इक्लिप्स कन्फर्मेशन. काय करा याला 60 डिग्री रोटेट करा. रोटेट जर का केलं तर काय होणार, हा आहे फ्रंट कार्बन आणि त्याच्यानंतर दिस कार्बन ॲटम इज बॅक कार्बन. तर जे फ्रंट कार्बन आहेत ते त्याच्यावरचे हायड्रोजन आपण जसेच्या तसे ठेवूया. हा बघा हा वाला हायड्रोजन, त्याच्यानंतर सेकंड अँड थर्ड. आता याला जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज रोटेट केलं तर दिस हायड्रोजन विल कम हिअर लाईक दिस. हा हायड्रोजन जो आहे हा इथे येणार लाईक दिस, आणि हा हायड्रोजन जो आहे तो इथे येणार लाईक दिस. तर यांच्यामध्ये जो अँगल आहे हा अँगल आहे 0 डिग्रीचा, आणि आपल्याला माहीत आहे 0 डिग्री जर असेल तर हे कोणतं कन्फर्मेशन आहे, दिस इज इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. नाव वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, इक्लिप्स कन्फर्मेशनमध्ये हे बॉन्ड्स एकमेकांना डायरेक्टली फेस करतात, आणि कारण की बॉन्ड्स एकमेकांना डायरेक्टली फेस करतात 0 डिग्री अँगल आहे तर यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन क्लाउडमध्ये रिपल्शन होते अँड देअरफॉर इक्लिप्स इज लेस स्टेबल अँड स्टॅगर्ड इज मोर स्टेबल. कारण काय आहे तर बघा इक्लिप्समध्ये मोर रिपल्शन मोर एनर्जी लेस स्टॅबिलिटी. इन केस ऑफ स्टॅगर्ड लेस रिपल्शन दॅट मीन्स व्हॉट, तर लेस एनर्जी, अँड इफ लेस एनर्जी दॅट मीन्स मोर स्टेबल. आता असंच आपण कन्फर्मेशन बघूया ऑफ प्रोपेन अँड ब्युटेन. प्रोपेन आणि ब्युटेनचं न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण ड्रॉ करूया. बघा इन केस ऑफ प्रोपेन कार्बन जे आहे तर तुम्ही कोणतेही 2 कार्बन घेऊ शकता. तिसरा जो ग्रुप आहे त्याला तुम्हाला ॲज अ ब्रांच कन्सिडर करावं लागेल. एक तर C1 C2 घ्या तर C3 ब्रांच, किंवा C2 C3 जर का घेतला तर C1 ब्रांच. आपण C2 C3 घेऊया. तर C2 झाला फ्रंट आणि C3 झाला बॅक. C2 फ्रंट कार्बन इज रिप्रेझेंटेड बाय डॉट, C3 बॅक कार्बन इज रिप्रेझेंटेड बाय सर्कल. C2 वर काय काय आहे तर 2 तर आहेत हायड्रोजन आणि तिसरा आहे मिथिल ग्रुप. तर त्याला तुम्ही रिप्रेझेंट करा, कसेही रिप्रेझेंट केले तर काही फरक पडत नाही. हे झाले 2 हायड्रोजन आणि तिसरा काय मिथिल ग्रुप, तर तिसरा मिथिल ग्रुप मी इथे ड्रॉ करतो. त्यानंतर जो C3 आहे C3 वरती काय आहे तर C3 वरती आहे तिन्ही हायड्रोजन.
तर त्याला आपण रिप्रेझेंट करूया. स्टॅगर्ड जर का काढला आपण कन्फर्मेशन, तर इट वुड बी लाईक दिस. तुम्ही इक्लिप्सही ड्रॉ करू शकता, कोणतेही कन्फर्मेशन ड्रॉ करू शकता. सो दिस इज विच प्रोजेक्शन? न्यूमॅन प्रोजेक्शन. ब्युटेन घेऊया आपण. तर या ब्युटेनमध्ये 4 कार्बन ॲटम आहेत. तुम्ही कोणत्याही 2 कार्बनला कन्सिडर करू शकता. पण जसं की सॉहॉर्समध्ये आपण बघितलं, तुम्हाला इंटरनल बॉन्ड घ्यावा लागेल जेणेकरून 2 ब्रांच दाखवता येतील. तर इथे जो इंटरनल बॉन्ड आहे हा टर्मिनल आहे, हा सुद्धा टर्मिनल आहे. अँड दिस C2C3 इज इंटरनल बॉन्ड, तर तो तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. C2ला घेऊया आपण फ्रंट कार्बन आणि C3ला घेऊया आपण रेअर कार्बन ॲटम. दिस इज C2, दिस इज C3. आता बघा C2 वरती कोणकोणते ग्रुप्स आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. C2 वरती 2 आहेत हायड्रोजन आणि 1 आहे मिथिल ग्रुप. तर ड्रॉ करा 2 हायड्रोजन आणि 1 मिथिल ग्रुप. हा झाला 1 हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन आणि हा आहे मिथिल ग्रुप. त्यानंतर C3 वरती काय आहे, तर C3 वरती पुन्हा 2 हायड्रोजन आणि 1 मिथिल ग्रुप. याला तुम्ही इक्लिप्स ड्रॉ करू शकता किंवा स्टॅगर्ड, हे आपल्यावरती आहे, आपण कसंही ड्रॉ करू शकतो. तर इथे जर का मी मिथिल ग्रुप घेतला हा वाला आणि राहिले 2 हायड्रोजन, तर दिस इज, इथे जर का तुम्ही बघितलं तर 0 डिग्रीचा अँगल आहे. तो दिस इज द इक्लिप्स कन्फर्मेशन. स्टॅगर्डही काढू शकतो आपण. गावचे नावाचं एक कन्फर्मेशन आहे, त्यांना पण आपण बघणार आहे समोरच्या लेक्चरमध्ये. सो दिस इज द न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला.